काय ग उपास नाही तुझा? आमच्या सगळ्यांचा उपास आहे. तू उपास नाही धरला? हा काय खाल्लं तू? हा केक खाल्ला का? उपास नाही धरत आहे का मग तू? मग तुला आम्ही खिचडी नाही देणार. हा धरायचं का तुला उपास? वय ग इकडे बघ माझ्याकडे. मी काय म्हणतोय तुला, उपास धरणार आहे का तू? मग असं कसं उपास धरणार तू? खाली बस खाली बस. हा हा उपासाला मग आम्ही खिचडी बनवणार आहे. खिचडी बनवणार आहे आमच्यासाठी सगळ्यांसाठी. मम्मी मी दादाचा बी उपास आहे का नाही बा? याचा पण उपास आहे. तुझा एकट्याचाच नाही. तू चहा बटर खाल्ला सकाळ सकाळी. तुला माहिती नव्हतं का आज एकादश आहे? तू तर पालखी आज पोहोचली बाळा तिथं. गेल्या वर्षी मी पण या दिवशी होतो तिकडे. वर्षी मी सुद्धा या दिवशी तिथं होतो वारीमध्ये. लय वेगळाच अनुभव होता माझा, खूप एक नंबर. या वर्षी पण असं होतं मनात जायचं नाही पण थोडं पण नेक्स्ट पुढच्या वर्षी नक्कीच. त्यावेळेस नक्कीच. आत्ताच मला 3-4 जणांचे कमेंट आले, पर्सनल मेसेज आले की तुम्ही दादा आले नाही का यावर्षी? तर खरंच आले. तर त्यांना मी रिप्लाय पण दिले की यावर्षी मला काही जमलं नाही कामामुळं. तर पुढच्या वर्षी मी नक्कीच जाणार आहे आणि पुढच्या वर्षी वेगळीच धमाल करणार आहे. म्हणजे मोठा ग्रुप होणार आहे पालखीसाठी. गेल्या वर्षी आम्ही 2घच जण गेलो होतो आणि त्यातलं काय माहिती पण नव्हतं. तर आता बऱ्यापैकी माहिती पण पडलं आहे. त्यामुळं आता पुढच्या वर्षी मस्त जोमात निघणार आहे. आणि खरंच लय वेगळा अनुभव होता. अनुभव म्हणजे ह्या वर्षी पण असं वाटलं, सासवडला जेजुरीला ज्या टायमाला पोचली ना पालखी, त्यावेळेस असं वाटलं की यार जायला पाहिजे होतं. कसं असं वाटलं की का नाही गेलो, पण ते एक होतं कामामुळंच नाही गेलो. पण बघू आता पुढच्या वर्षी नक्कीच जाईल. आणि जर तुम्ही पण जात नसाल, तर जायची इच्छा असेल मनामध्ये, तर नक्कीच एकदा अनुभव घ्या. एकदा नाही, तुम्ही एकदा गेले ना तर तुम्ही हर वर्षी जॉईन होताल. तर मी तुम्हाला छातीडोब सांगतो, कारण की तो माहोलच वेगळा आहे. एवढे लोक होते 7 करोडच्या टायमाला मी गेलो होतो. 7 करोड लोक होते पुण्याच्या या भागात. म्हणजे पुणे ते सासवड तेवढ्या पट्ट्यामध्ये 12 करोड लोक होते. आणि तिथून पुढं 7 करोड लोक कंटिन्यू होते. आणि असे प्रसंग आले. काही ठिकाणी मला असं खायलासुद्धा भेटलं नाही. आणि खायला भेटलं नाही पण देवाच्या रूपामध्ये कोणीतरी आणून दिलं. मी त्यांना दिलं जे मला वाटेत भेटलं होतं. बिस्किट पुडा वगैरे काय खायला भेटलं होतं. आम्ही सुद्धा असं नव्हतं ठेवत की बाबा आपल्याला लागला, आम्ही तो येतो नव्हतं. आम्ही सुद्धा देत होतो. तर एवढ्या सगळ्या लोकांमध्ये, म्हणजे एवढ्या सगळ्या 7 करोडचा पल्ला होता गेल्या वर्षीचा. तर मला असं वाटतं की एवढ्या 7 करोड लोकांमध्ये मी भरपूर जणांची मदत केली. त्यांनी पण मला मदत केली. होप मला त्या लोकांमध्ये खरं सांगू विठ्ठल दिसला असेल आणि तो भेटून पण गेला असेल. तर हा अनुभव तुम्हाला पण घ्यायचा असेल तर नक्की तुम्हीसुद्धा पुढच्या वर्षी नक्की तयारी करा आणि मला मेसेज करा. आपण सगळे सोबत निघूया. तर चला बघूया आमच्या आवनीने का उपास नाही धरला आहे. म्हणजे मी मस्करी करतो आहे तिची, कारण की नॉर्मली इतर वेळी ती माझा उपास असतं तेव्हा ती म्हणत असते की माझा पण आज उपास आहे, माझा पण उपास आहे. तर आज सगळ्यांचा घरात उपास आहे आणि तिनेच उपास नाही धरला. सकाळच ती बटर खात बसली. तर गाईज मी आवनीचा व्हिडिओ घेणार होतो पण तसं काही झालं नाही. तिच्या मम्मीने तिला बदडलीच, डायरेक्ट हाणलीच तिला. हे इकडे आवनी बिचारी. मग तिकडं सोप्यावर मग मला पण नाही काय बोलता आलं. म्हटलं ती जरा आपल्याला निघायचं. इकडे काय झालं बाळा? मम्मीने का मारलं तुला? हां इथे हां कशात मिक्स केलं? बोल की पटपट. तर हिची मम्मी देवपूजा करत होती. यांनी काय केलं, तिथं तांदूळ ठेवलेलं होतं. ते तांदूळ आहे ना तिने हळदी आणि कुंकामध्ये मिक्स करून टाकलं डायरेक्ट. आणि मग मम्मीने बघितलं डायरेक्ट धप्पा देऊन टाकले याला बिचारीला. रे नका रे मारत जाऊ माझ्या पोरीला. तू चुकली होती ना, पण मम्मीला सहनच झालं नाही तिच्या. तिने असं केलं होतं.
कारण की तिच्या मम्मीचं म्हणणं आहे की माझ्या मागं काही कमी काम आहेत, काही काम वाढवतात. बरोबर आहे ना, बरोबर आहे. म्हणून मी पण नाही करत असं काय पोटाना. बरोबर आहे का चुकीचं आहे? जे तू केलं धपा धपा दिले दिला डायरेक्ट. रडली नाही रे पण मारलं तुमच्यासारखं तुला मारलं. रडली नाही, रगील झाली पोरगी कोणी तसंच. तर गाईज मी वारीचं बोलत होतो तुम्हाला, हे उपासच जाऊ द्या, पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्की शेअर करेल. माझ्यासोबत एक किस्सा घडला होता. गेल्या टायमाला मी ज्या टायमाला वारीत मी जवळजवळ मी फलटणच्या पुढं पोचलो होतो. फलटणच्या पुढं पोचलो होतो. आणि असंच आम्ही काय करायचो, म्हणजे आम्ही जेवायचो जिथं आम्हाला भेटल तिथं, नाही का. म्हणजे मला असं काय ते दिंडीत पैसे भरायचे आणि मग आपल्याला राहायला जागा भेटणार, नाश्ता भेटणार, चहा भेटणार, जेवण भेटणार, हे मला काय माहिती नव्हतं. आम्ही असं सहज बसल्या प्लॅन केला आणि डायरेक्ट निघून गेलो. मग माझ्याकडे काय दिंडी नंबर नाही, काय नाही. मी आपला फुल बॅग भरली, बॅग बी फुल गच्च भरली, 7-8 ड्रेस घेतले इथनं. आणि पहिला माझा पल्ला होता सासवड ते जेजुरी, सगळ्यात मोठा पल्ला, म्हणजे सगळ्यात मोठं चालायचं होतं ते सासवड ते जेजुरी, 30 किलोमीटर. आणि पहिल्याच दिवशी याडा झालो ना मी. फुल पांढरा शर्ट घातलाय, पॅन्ट घातली, आरमानी घातली, म्हणलं मजेत चालल. कसलो काय ती बॅग दुनियाची जड झाली, तुम्हाला खोटं नाही बोलत. ती बॅग आहे ना, बॅग मी जेजुरीमध्ये मित्राच्या घरी ठेवली, म्हणलं येताना घेऊन जाईल. तर ते तर ठेवलंच. मग तिकडून आम्ही सुप्यामध्ये पोचलो. आणि आम्ही काय करायचो, संध्याकाळचं जेवायला भेटलं ना 7-8 वाजता जेवायचो आणि 11 वाजेपर्यंत चालायचो. मग ती दिंडी आमच्या मागच राहणार. मग आम्ही पुढं जायचो नाही का चालत. कारण की काय व्हायचं माहिती आहे का, आम्ही जेव्हा पण झोपल तेव्हा पण लोक चालतच राहत होते. आणि आम्ही जेव्हा पण उठल, म्हणजे झोपायचो आम्ही 11, 12, 1 वाजता झोपायचो, तेव्हा पण लोक चालतच असायचे. आणि झोपीतनं आम्ही 4 वाजता उठायचो, तरी पण लोक चालायचेच. त्यामुळे असं सुचायचंच नाही का, असं वाटायचं की सगळे आपल्या पुढंच चाललेत, आपणच मागं राहतो. सगळे आपल्या पुढं चाललेत आणि आपणच मागं राहतो. मग आम्ही असेच बोलता म्हणजे चालता आम्ही दोघं होतो, दोघांचे 3 झालो, 3चे 4 झालो. आमचा एक ग्रुप झाला. आणि मग कोण सकाळचं नाश्त्याचं नियोजन करायचं, कोण लाईनीत लागायचं नाश्त्यासाठी, कोण जेवणाच्या लाईनीत लागायचं. आणि मग असंच एक संध्याकाळी आम्ही 11 वाजेपर्यंत चाललो. त्यावेळेस आम्ही म्हणजे नॉर्मली आम्ही खाल्लं होतं पिठलं भाकर, आम्ही 4 का 5 वाजता काहीतरी खाल्लं होतं. त्यामुळे आम्हाला भूक नव्हती, आम्ही संध्याकाळचं जेवलोच नाही. आणि मग आम्ही 11-12 वाजेपर्यंत, म्हणजे 11-11:30 वाजेपर्यंत आम्ही चाललो. अक्षरशः आम्ही सगळ्या दिंड्या मागं टाकल्या, आम्ही लय पुढं आलो. म्हणजे जवळजवळ फक्त 2 किलोमीटर 1 किलोमीटरच्या अंतरावरती पुढच्या गावात मुक्काम करणार होती पालखी. आणि मग भूक लागली आम्हाला. मग एक रावटं होतं, म्हणजे एक कोल्हापूरचे लोक होते, त्यांची गाडी होती, त्यांचं जेवण वगैरे चाललं होतं. मग आम्ही पेट्रोल पंपावरती बसलो आम्ही दोघंजण. आणि दोघंजण विचारायला गेले की आम्हाला जेवण भेटेल का, थोडंसं आहे का, आम्हाला द्या ना. मी बसलो होतो ना, अजून एक माझ्यासोबत बसला होता, इजे जाऊन विचारला की आम्हाला थोडंसं जेवण भेटेल का, आमच्याकडे दिंडी नाही आहे नाही का. तर आम्ही असंच आमचं चाललो आहे. तर ते म्हणले किती जण आहे. मग एजे म्हणलं 4 जण आहे आम्ही नाही का. 4 जण आहे का, बरं या म्हणले चला. मग तिथं गेलो आम्ही सगळे. आणि मला सवय होती अशी, म्हणजे मी असं तो बंद नव्हतं लावत, मी असं बुक्का लावायचो, बुक्का फक्त काळा बुक्का लावायचा. ह्यांनी बोलून घेतलं, आम्ही गेलो, बॅग ठेवलं पेट्रोल पंपावरती आणि गेलो जेवायच्या ठिकाणी. आणि या म्हणले जेवायला या म्हणले, बसा. मग सगळे बसले, थोडे त्यांचे अर्धे लोक, लाचची पंगत होती त्यांची, आणि त्यांच्यामध्ये त्यांनी आम्हाला बसवलं. आणि पहिले इकडं एजे बसला, मग 2 नंबरला मी बसलो, बाकीचे मध्ये 2 मित्र असे बसले. तर त्यांनी नाव विचारलं नाही का, कुठून आले तुम्ही. आम्ही म्हटलं आम्ही पुण्यातनं आलो नाही का, असं. अच्छा, काय नाव तुमचं. मग त्यांनी एजंट नाव सांगितलं. मग मला विचारलं काय नाव तुमचं. आणि ते जरा तिकडं कालवा चालू होता ना जेवणाच्या ठिकाणी. मला विचारलं त्यांनी काय नाव तुझं. मी म्हणलं विठ्ठल. मी त्यांना म्हणलं विठ्ठल. मग ते सगळे जेवत होते, ते माझ्याकडे बघायला लागले असे, कॉमन नाव, मी फोटो सांगत असं. म्हणलं विठ्ठल. आडनाव म्हणलं पंधरकर. आणि त्यांना ऐकाय गेलं
माझं नाव विठ्ठल, आडनाव मी पंढरकर सांगितलं, पण त्यांना ऐकायला गेलं विठ्ठल पंढरपूर. आणि मी दिसायला त्या टायमाला मी लय काळा पडलो होतो असा, आणि काळा पडलो होतो. मग ते सगळेजण माझ्याकडे बघायला लागले असे. आणि मग म्हणलं मी पण थोडासा हे झालो, विचलित झालो की यांना थोडंसं वेगळं काहीतरी वाटलं की बाबा देवाचं दर्शन झालं आहे का आपल्या इथं. तर मग खरंच त्यांनी तसं केलं. आम्हाला जेवायला दिलं, चांगलं पोटभर जेवलो आम्ही तिथं. आणि जेवण झाल्यानंतर आम्ही आभार मानले त्यांचे. आभार नाही, तुम्हाला खोटं नाही बोलत, सगळे लोक आले पाया पडायला आणि माझ्या पाया पडायला लागले. म्हणलं माझ्या पाया नका पडू, मीच तुमच्या पाया पडतो, तुम्ही मला अन्न दिलं जेवायला, माझं पोट भरलं तुम्ही. नाही 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 म्हणले, नाही 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 सांगता येत नाही, देव कुठल्या रूपात येईल. मग त्यांनी आम्हाला जेवाय दिलं. आणि त्यांच्यात जी मेन स्वीटची जी डिश होती ती काय म्हणतात ते असं गोल गोल असतं बालुशाही. मग ती बालुशाही त्यांनी आम्हाला दिली नव्हती. मग जाताना त्यांनी आम्हाला अशी पुढे दिली आणि सगळेजण विचलित पडले. माझे पाय म्हणजे मी पण त्यांच्या पाया पडलो, असं नाही की नाही, मी पण त्यांच्या पाया पडलो, ते माझ्या पाया पडले. तर त्यांना असं वाटलं की पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे पंढरकर विठ्ठल, पंढरपूरचा विठ्ठल असं वाटलं त्यांना. त्यामुळे ते थोडे विचलित झाले. आणि हा एवढा भारी किस्सा झाला होता ना, म्हणजे सगळेच विचलित झाले होते, सगळे माझ्याकडे बघत होते. आणि बुक्का लावलेला पांढरा शर्ट आणि असं बसलो जेवायला. आपलं अवतार थोडासा वेगळाच होता त्या टायमाला, सगळ्यांना वेगळंच वाटत होतं, लय वेगळं वाटत होतं. तर हा असा प्रसंग घडला होता. तर त्यांना असं वाटलं की माझ्या रूपात तिथं देव आला. तर मला असं वाटलं की देवाच्या रूपात ते मला भेटले आणि त्यांनी मला जेवण चारलं. त्यांचे आभार कधीच विसरू शकत नाही. आणि वेगळाच लय अनुभव, खरंच यार लय भारी होता अनुभव. आणि पहिल्याच दिवशी म्हणजे मी वारीच्या टायमाला मी पहिल्यांदा असं मागून खाल्लं ना, म्हणजे मला थोडंसं जेवाय भेटेल का, माझ्या असं डोळ्यात पाणी आलं होतं. पण ते जेवण मी आजपर्यंत कधीच खाल्लं नाही. तुम्हाला खोटं वाटेल, मेथीची भाजी आपण सुक्की करतो ना, ते लोक दह्यात टाकून मेथीची भाजी केली होती आणि एवढी भारी लागली होती. अशी काय म्हणतात ते, असं चुरून भाकऱ्या खाल्ल्या होत्या. तर काय असे प्रसंग असतात, तुम्हाला पण अनुभवायचे असतील, नक्कीच पुढच्या वर्षी वारी करा. मी पण येणार आहे, तुम्ही सुद्धा या. आणि कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. अजून पण असे किस्से ऐकायचे असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आपण अजून एक व्हिडिओ बनवूया. चला गाईज, बाय बाय.